प्रपंचातून काय होईल बाबा हळूहळू पंड सुद्धा होईल त्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता जीवाचा विचार पाण्यात असताना इकडं तिकडं लोकांना म्हणलं काव बाबा भजनाला कीर्तनाला याव कस का नाही महाराज यावच म्हणलं तो 11 वाजून गेले आता काय म्हणलं तिथं काय ही जीवाची अवस्था आहे माणसाला वाटतं परमार्थ करावा वाटतो पण ज्या वेळेस करावा वाटतो बोलू आता सगळे माझ्या जवळचेच आहेत सगळे माझेच आहेत मी बोलत तरी कुणाला राग येणार बरं का बोलत तरी पुन्हा काहीतरी म्हणतात दुसरं काय करणार ऐका ज्या वेळेस पाय इकडे यायचे त्यावेळेस इकडे येत नाहीत आणि ज्या वेळेस पायाला इकडे येणं होत नाही त्यावेळेस फार इच्छा असते इकडे यावं म्हणून विठालं तुकोबारांची भाषा करू नये तो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा बाबा ज्या वेळेस असणारा महाराज मनुष्याला परमार्थाची साधना होती आता सांगा आपल्याला वारीला जायचं महाराज केव्हा जावं लागतो शरीर मी एक नेहमी वाक्य सांगत असतो खरं सांगतो बरं का मी काही खोटं बोलणार माणसाच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मस्तीनं परमार्थ करावं आणि आपली ताकद बसली की घरी एकच म्हणावं ठाईचं बैसोनी चित्त आवडी आनंद तेव्हा आपलं हरिहरी करत घरी बसावं बरं का परंतु महाराज तेव्हा बसणार आता काय काय असतं जाऊ द्या त्या गोष्टीचा आपण उल्लेख करत नाही सांगायचं कारण तुकोबाराय सांगतात की बाबा ज्या काळात आपल्याला जी साधना करायची आहे त्या काळामध्ये विनाकारण आपण गांभीर्याने त्या गोष्टीचा विचार करत नाही अरे हजारो कालापासून संत अरे काय आणलं बाबा संताचं सांगा तुमच्या पाया आले कधीतरी आपला अधिकार पाहिलाच करे तुकोबारासारख्या संत महात्म्यांनी तुमच्या माझ्यासारख्या यक्कश्चित असणाऱ्या जीवाच्या पाया पडावं पहा महाराजांची भाषा लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला तुमच्या पाया पडतो हात जोडतो बाबा एखादी महाराज खरंच त्यांचे 5-50 लाख रुपये आपण देणं असल्यासारखं एवढं विनंती करून आपल्याला सांगतात त्याचं कारण पाहत असताना या भवसागरातून बाबा आम्ही जसे पार गेला तसं तुमच्या सुद्धा जीवनामध्ये भगवत तत्वाचा अनुवाद प्राप्त व्हावा आनंद प्राप्त व्हावा प्रांजळ स्वच्छ आणि प्रेमळ असणारी भूमिका संत महात्म्यांची आपल्या जीवनात असते म्हणून संत महात्मे परमार्थ करतात तुम्ही आम्ही परमार्थ करतात साधूचा परमार्थ म्हणजे विशेष असतो तुमचा माझा परमार्थ म्हणजे महाराज टाळीत कावळा सापडल्यासारखा असतो बरं का आता आले भागात ते करीतो आपल्या भागाला आलं काहीतरी आपल्या भोगाला आलं म्हणून आपलं करणं म्हणजे परमार्थाचा भाग असतो पण संताचा जो परमार्थ असतो माझ्या विठोबाचे नाम अट्टासे उच्चारे अनेक प्रमाणाने तुकोबाराय सांगतात म्हणून तुम्ही आम्ही परमार्थ करता तुम्ही आम्ही विठ्ठल म्हणता पण संताचं म्हणणं जे विठ्ठल आहे ते विशेष स्वरूपाचं आहे महाराज म्हणतात पहिल्या
आपल्याला सांगतात बाबा या देहाला आल्यानंतर काय करा. महाराज आपल्याला सांगतात विठ्ठल बोलला पहिले बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. आता वाणीतून विठ्ठल बाहेर पडल्याबरोबर काय त्याचा परिणाम होतो महाराज सांगतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. भाव अभंगातून एक शब्दातून आपल्याला सगळं उलगडा होऊन जातो बरं का. आपण त्याचं चिंतन केल्यानंतर महाराज सांगतात तुम्ही विठ्ठल म्हणला त्याचा परिणाम काय झाला. तुम्ही जगात सगळीकडे पहा महाराज काय तुम्हाला दिसलो जे जे दृष्टी दिसे काय दिसेल ते ते हरिरूप. सगळं जग काय दिसेल महाराज सर्वं खलविदं ब्रह्म नेहनानास्ति किंचन. जे ज्याला आपण पाहिला ते ब्रह्मस्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होईल बरं का. ज्याला आपण पाहिलं सर्वा घटी राम देहादेह सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सगळ्या ठिकाणी परमात्म्याची ओतप्रोत असणारी तुम्हाला प्रचिती येते. सगळ्याच ठिकाणी देव दिसतो. पहा आता गंमत अशी आहे आपल्याला आपल्या दृष्टीचं चिंतन पाहत असताना आता दृष्टी सृष्टीवादाचं थोडं चिंतन सांगतो बरं का. पहा आपल्याला आपल्या दृष्टीनं परमात्मा महाराज आता परमात्म्याला